नमस्कार मंडळी. जेव्हा आपण आपलं गाव सोडून शहरामध्ये कामासाठी राहतो ना, बरेच दिवस आपण रेंटच्या घरात राहिल्याच्या नंतर आपलं एक छोटंसं स्वप्न बनतं, ते म्हणजे आपलं पण स्वतःचं हक्काचं एक घर असावं या शहरामध्ये. आणि त्यासाठी मग आपले प्रयत्न चालू होतात. आपण आपलं ना एक छोटंसं का होईना पण हक्काचं घर घेतो. तर हे घर आहे माझ्या मैत्रिणीचं. त्यांची स्वप्नपूर्ती झालेली आहे आणि त्यांनी एक फ्लॅट घेतलेला आहे आणि ह्याच फ्लॅटची वास्तुशांती पूजा आहे आणि त्यासाठीच एवढी सगळी तयारी चालू आहे. तर आता रात्रीचे ना 11 वाजलेले होते आणि मी रांगोळी काढत होते. तर उद्या सकाळी लवकरच पूजा चालू करायची म्हणून काकांनी आदल्या दिवशीच ना एवढं छान अशी पूजा मांडून ठेवली. पूजा पाहून ना त्या पूजेकडे पाहतच बसावर एवढी सुंदर अशी पूजा काकांनी मांडली होती. काका इथं छान अशी पूजा मांडून गेलेले होते, पण पूजेच्या साईडने ना थोडीशी बॉर्डर काढायची होती आणि एकदम छोटीशी रांगोळी काढायची होती. त्यामुळे ना मी सगळ्यात आधी ना वेगवेगळ्या कलरने ना इथं बॉर्डर करून घेतल्या आणि त्या बॉर्डरवरती ना मग मी डिझाईन काढणार होते. तर इथं सगळ्यात पहिल्यांदा सगळीकडे रांगोळी टाकून घेतली. त्यानंतर त्यावरती ना अशी ना मी बोटानेच डिझाईन करायला सुरुवात केली. एकदम छोटीशीच रांगोळी केलेली होती. तर बाहेर पण मला अजून रांगोळी काढायची होती आणि मी ठरवून ठेवली होती की कोणती रांगोळी काढायची. आता पूजा जरी त्यांची असली तरी ती आमची असल्यासारखंच वाटत होतं. एवढा उत्साह होता पूजेची तयारी करताना, कारण आम्हाला ना आमचं एकच कुटुंब वाटायला लागलेलं आहे आता. आणि आता मी इथं बाहेर ना दरवाजाच्या बाहेर पण इथं ना रांगोळी काढायला घेतलेली होती. आता ही रांगोळी काढताना 12 वाजलेले होते आणि रांगोळी थोडीशी अपूर्ण राहिली होती कारण कलर संपले होते. तर गृहप्रवेश आणि वास्तुशांती अशी रांगोळी काढायची होती मला. तर ती रांगोळी ना तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच कशी काढलेली होती मी ती. आणि हा पूजेचा व्हिडिओ आहे तर संपूर्ण पहा. खूप छान अशी पूजा झालेली होती. काकांनी एक नंबर पूजा केली. म्हणजे पूजा अशी ना मी याआधी कधी पाहिलीच नव्हती आणि खूप जवळून वास्तुशांतीची पूजा मी ही पहिल्यांदाच पाहिली. एवढ्या जवळून मी कधीच कुणाची पूजा पाहिलेली नव्हती. तर खूप सुंदर अशी माझी इथं रांगोळी काढून झालेली होती. आणि आता हा आहे पूजेचा दिवस. चला तर मग आता पूजेच्या दिवशी काय काय झालं, कसं कसं झालं ते आपण पाहूया. तर सकाळी सकाळी काका लवकर आलेले होते. काकांनी इथं ना कलश पूजा बाहेर मांडून ठेवली होती. इकडं मी गॅसवरती ना मस्त असं फुलांचं डेकोरेशन करून ठेवलेलं होतं आणि दुधाचं पातेलं पण भरून ठेवलं होतं. तोपर्यंत बाहेर ना कलश पूजन चालू होतं. अक्षतांनी समर्पयामि माल्यादिनी सुगंधिनी मालक्ष्यादिनी मयारतानि पुष्पाणि तस्मै नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः या देवी सर्वभूतेषु श्रीफळ नैवेद्य नवीन वास्तूला हा श्रीफळ अर्पण करायचं मुहूर्ताला, आजच्या मुहूर्ताला थोडंसं त्याच्यावर गुलाल टाकायचं. एक पाकळी गुलाबाची ठेवून द्यायच्या नारळ तिकडे समोरची उमराची बस. आता पळीवर पाणी घ्या. म्हणायचं इदम फलम मया देव स्थापितम पुरतस्तव ते नमे कुलदैवत महाराज की जय. डोक्यावर त्यांचे सरळ इकडे समोर असं नाही, इकडे येऊ समोर. आता पावलं 5 पावलं असं चालत जायचं घराच्या तिसरा. हा तुम्ही पण या कुलदेवताला 5 पावलं पुढे. आता दाराची थांबा. संदीप दाराची थांबा. तुम्ही थांबलं का? आता नारळ आहे ना तो अलगद वास्तूमध्ये अर्पण करायचं. पहिल्यांदा नारळ उंबऱ्याच्या आत गेला पाहिजे, कुठेतरी पुढे जाऊन थांबला पाहिजे. आज जाऊ नका, फक्त नारळ सोडा. हा हा ठेवला. आता उभे राहा. ठीक आहे. हा दोघांनी एकत्र कुंडली दोघांनी एकत्र आणि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. खंडेरायाला स्मरण करून तुळजाभवानीला स्मरण करून आतमध्ये पाऊल ठेवा. लारी मार्तंड खंडेराय भगवान की जय. तुळजाभवानी माता की जय. मंदिरात कशी प्रदक्षिणा मारत जायचं. तिकडून इकडे आत फिरा. बोल जाऊ मागे बोल कृपा
चालायचं. चला विड्यावर थोडेसे अक्षर ठेवतो. बस आता पळी भांड्याचं पाण्याचं घ्या. थोडंसं थेंबर पाणी पेटलेल्या अग्नीवर आणि इथं ते विड्यावरून ठेवायचं थोडंसं. पावकाग्नये नमः वाहयामि स्थापयामि पूजयामि अग्नी पंचभूत अग्निदेवताय नमो नमः. पेटलेल्या अग्नी एक थेंबर अगदी फक्त एक थेंबर बस. पुन्हा पाणी थोडस घाला पहिलं. मूलोदकेन गंगोदकेन दोघींनी हळदी कुंकू व्हा. पेटलेल्या अग्नीला थोडस हळदी पहिला आणि नंतर कुंकू आणि ते विडा मांडला त्याच्यावर पण व्हा. अग्नी दूरमुर्णी महे होतारं विश्ववेदसमः अस्य सुकृतम अग्नि नारायणाय नमो नमः वाहयामि स्थापयामि पूजयामि. तेवढं दूध असू दे का कमी करायचं कारण का ते वापरायचं नाही परत दूध. वापरायचं नाही का? नाही ठीक आहे ना, पाण्यात सोडता येईल. काय नाही, राहू दे. पाण्यात सोडता येईल, राहू दे. दुसरा आहे ना चहा करला प्लेट मध्ये ठेवा. अग्नी वाढ वापरायचं. त्यात थोडस साखर टाका दुधात. खडी साखर नाही साखर खडी टाका. बस थोडस हळदी कुंकू व्हा. सूर्यनारायणाचं दर्शन केलं. सूर्यनारायणाच्या दिशेला थोडा हळदी कुंकू व्हा. पूर्व दिशेला नमस्कार करा. अन्नपूर्णेला स्मरण करा. अन्नपूर्णादेव्यै नमः. पार्वती परमेश्वराय नमः. आरतीच ताट घ्यायचं आणि ओळायचं. नाही तू जाऊन बारीक करा. बारीक पकड आणि धूम्रगे दुर्गणाध्यक्षो भारचंद्रो गजाननः द्वादशैतानि नामानि य पठेत् यादवे विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमः संग्रामे संकटे चैव तेन सस्यात्यर्थ धर्म अक्षता आदित्य. ओम वरदनाम वैश्वानराग्निदेवताय नमः. रक्तध्वजधारक अग्निदेवताय नमः. अग्निदेवताय नमः. अग्निदूतमृणीमहे भूतार्थ विश्ववेद समास्यस्य सुकृतम् अग्निदेवतार्पणमस्तु. नमस्कारं करोमि. जय मंगलं जय नमः पार्वती शिव हर हर महादेव. ओम गणानन्वा गणपतिं नवामहे प्रियानन्वा प्रियपतिं नवामहे निधिनन्वा निधिपतिं नवामहे. स्वाहा गणेशाय नमः. स्वाहा ओम गणानन्वा स्वाहा अत्रोदकेन स्पर्शयामि मंत्रकेन स्पर्शयामि मंत्रकेन स्पर्शयित्वा. ओम आगृह्णेन वर्धमानो निवेशयन्यमृतं मर्दं हिरण्येन सवितारेणादेव याति होनानि पश्यन् नवनिवेशयन्यमृतं मर्दं हिरण्येन सवितारेणादेव याति होनानि पश्यन् रवये नमः स्वाहा. स्वाहा रविद्राणीय स्वाहा ओम आगृह्णेन वर्धमानो निवेशयन्यमृतं मर्दं हिरण्येन सवितारेणादेव याति होनानि पश्यन् रवये नमः स्वाहा. स्वाहा रविद्राणीय स्वाहा. ज्येष्ठयाय मध्ये जानराजा इंद्रसूर्याय इमं श्रोत्रमस्य विजय प्रतिराजा सोमस्माकं ब्रह्मणा नागराजा चंद्राय नमः स्वाहा. ओम देवासवत्वं महदे क्षत्राय महदे ज्येष्ठयाय महदे जानराजा इंद्रसूर्याय इमं श्रोत्रमस्य विजय प्रतिराजा सोमस्माकं ब्रह्मणा नागराजा चंद्राय नमः स्वाहा. ओम देवासवत्वं महदे क्षत्राय महदे ज्येष्ठयाय महदे जानराजा इंद्रसूर्याय इमं श्रोत्रमस्य विजय प्रतिराजा सोमस्माकं ब्रह्मणा नागराजा चंद्राय नमः स्वाहा. मंगलमूर्ति दर्शन मात्रे मानना
हा चला हा थांबा थांबा तुम्ही अशी करा ना वेळ थोडी क्रॉस करा पानाच्या साईडने पडू दे की त्यांच्या होता होता अहो पानाच्या साईडने पडू दे उलटी होते ती पान असं धरा ना पानाच्या साईडने पडू दे ना पान असं खाली धर ना हा असं धरा हा असं वा घ्या तुमच्या आता त्यांना घाला भावाला आंघोळ हा? होता होता आता त्यांचं काय नाही मेकअप नाही केला त्यांनी हा, बस बस चला मुलीला सोडून द्या सोडा वेळ सोडा ना खाली सोडा वेळ सोडा खाली. दोन्ही वेळ सोडा ना पाणी टाका थोडं त्याच्यात ही वेळ तुमच्या दरवाजाला किंवा कुठं कपाट अशी आशीर्वादासाठी उभी आहे तुमची. असं पण नको वाटेल, असं पण नको. असं देऊ का बघा हात ठेवा बरं तिथे फोटो काढायचा हात आता कसं काढू इथं घेऊ का हे मध्ये घेऊ का यश सध्या सुप्रीम पार्क तसंच इकडे घे हा तिकडून सरळ पुढे ना दिले अन्नपूर्णा माता की जय. थांब ना तिकडून एक हात घाला वा 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 मस्त. परफेक्ट आले ना परफेक्ट आले आता. आता दाबले ना नाहीतर तिथं स्वस्तिकची ती शेजारी दोन्हीकडे घे तिकडे पण घ्या इकडे हा पोचला नाही दिवस चालू ना स्वामी माता की जय ज्ञानेश्वर महाराज की जय. आता आतमध्ये यायचं घरात प्रदक्षिणा करायची मगाशी कशी प्रदक्षिणा केली तसं कलश घेऊन साऱ्या घरात स्वामींना याच बोलवायचं बरं का. हा पुढच्या वेळी वास्तू त्यांनी आणखी घेतली की त्यावेळी पूजेला मलाच बोलणार बरं का आता.